आपण आज छानपैकी आप्पे बनवणार आहे, पौष्टिक आप्पे एकदम खायला टेस्टी आणि छान लागतात। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। या प्रकारे आप्पे बनवून बघा तुम्ही, तुमच्या मुलांना खूप आवडेल आणि मुलांना डब्याला दिले तरी चालतील। आणि घरी आपल्याला सकाळी नाश्त्याच्या वेळेस काय बनवावं काय नाही, त्यावेळेस हे आप्पे तुम्ही पटकन बनवायचे, अगदी 15 मिनिटात होतात हे आप्पे। खायला खूप टेस्टी लागतात आणि हे ज्वारीच्या पिठाचे आप्पे, ज्वारीचं पीठ म्हटलं म्हणजे पचायला हलकं, ते अन्न खूपच छान असतं। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला छानपैकी कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला सांगा, की मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचतो। आणि हे खूप छान आणि खूप स्पंजी बनतात आणि एकदम ठिसूळ बघा किती छान आहे। तुम्हाला हे नक्की आवडेल। तर आपण अशी रेसिपी घरी बनवणार आहे, घरच्या घरी पटकन होणारी। चला मग अजिबात उशीर न लावता आपण सुरुवात करूया। ज्वारीचं पीठ घेतलं पूर्ण वाटी फुल भरून, त्याच वाटीने मी सपाट वाटी बेसन पीठ घेतलं। वाटीने इथे मी त्यापेक्षा कमी रवा घेतला, जाड बारीक कुठला रवा असला तरी चालेल। बारीक आपल्याला कांदा घेतला, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा घेतला तरी चालेल। मी थोडाच कांदा घेतला। एकदम बारीक आपल्याला टोमॅटो घेतला। गाजर घेतले किसून मी बारीक असं, तुम्हाला गाजर आवडत नसेल तर नाही घेतलं तरी चालेल, दुसरं काही टाकलं तरी चालेल। इथे मी अद्रक लसूण बारीक करून घेतलंय, ते घालायचे चमच्याभर। लाल हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतल्या जाडसर, त्या घालायच्या आहे। आणि ही कोथिंबीर, यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घातल्या तरी चालेल। इकडे मी अर्धा चमचा तीळ घेतलं, चमचा चाट मसाला घेतला, यांनी खूप चटपटीत चव येते। अर्धा चमचा हळद घालून घेतली। सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहे। याबरोबर आपले पीठ पण मिक्स होतील आणि आपण जी भाज्या टाकल्या त्या पण मिक्स होऊन जातील। इथे मी छानपैकी सर्व पण मिक्स करून घेतलंय। आता त्यात पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊ। छान असा पिठाचा गोळ करून घेऊ, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही। छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून। यात अजून थोडं पाणी घालून छानपैकी मिक्स करायचं आहे। बघा छान मिक्स होतंय, ते खूप वेळ लागत नाहीये मिक्स करायला। या प्रकारे मी ते त्या पिठाचा घोळ तयार करून घेतलाय, तो खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, याप्रमाणे बनवायचं। आता आपण यात चवीनुसार मीठ घालायचंय। मीठ छानपैकी मिक्स करून द्यायचंय। अर्धा चमचा सोडा घालून घ्यायचा आहे, अगदी शेवट घालायचा आहे तो। आणि त्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचंय। चमचाभर तेल घालून घेणार आहे फक्त मी। आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। अगदी सर्व मसाले काय मसाले आपण घातले ते पूर्ण एकजीव झाले पाहिजे, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण। आपले पात्र घेतलं, त्यात थोडं थोडं तेल घालून घ्यायचंय। या प्रकारे सर्व आप्यांमध्ये मी तेल घालून घेतलं आणि छानपैकी असं पसरून घ्यायचंय। ब्रश नसेल तर हाताने पसरवलं तरी चालेल। त्या प्रकारे सर्व मी तेल लावून घेतलं, मी गरम करायला ठेवला, तोपर्यंत आपण यात आप्पे टाकून घेऊ। एक चमचा असं मिश्रण घ्यायचंय आणि टाकून घ्यायचंय। या प्रकारे मी आप्पे पात्रामध्ये आप्याचे मिश्रण घालून घेतलं आणि आपला एकीकडे तवा गरम झालाय। इथे मी लोखंडी तवा घेतलाय, तुम्ही कुठलाही तवा घेतला तरी चालेल। हा माझा न वापरता तवा आहे, तुम्ही कुठल्याही घरात जो असेल तो तवा घ्यायचा आहे आणि त्यावरती या स्टँड ठेवायचा आहे, कारण डायरेक्ट तव्यावरती ठेवल्यावरती आपले आप्पे जळू शकतात। स्टँडवरती ठेवला की जळत नाही आणि
10 ते 15 मिनिटं आपण छानपैकी होऊन द्यायचं आहे आणि व्यवस्थित झाकण ठेवून अजून आपण पाहिलं तरी चालेल. बघू आपण 10 ते 15 मिनिटात होतात की. त्यांना 10 ते 12 मिनिटं झाले ठेवून. बघा छान कलर पण आलाय, लाल लाल झाले छानपैकी. आपण त्यावरती आपण जरा थोडं तेल घालून घेऊ. इथे आपण एका चमच्याच्या साहाय्याने छानपैकी काढून घ्यायचे आणि असे पलटी करून घ्यायचे सर्व. 5 मिनिटं आपण ते परत शिजून द्यायचे असे पलटी करून. बघा किती छान लवकर पण पलटी होतात, जास्त चिपकले पण नाही ते. काही पण आपण चाकू किंवा धारदार जी वस्तू असेल त्या वस्तूने आपण काढून छान असं पलटी करून घ्यायचे. सर्व मी आता पलटी करून घेतले आणि छानपैकी झाकण ठेवून 5 मिनिटं आपण यांना चांगले वाफवून घेऊ. आता इथे आपले आप्पे पूर्ण तयार झाले. आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. कलर पण खूप छान आलाय, खायला पण खूप छान लागतं ते, एकदम टेस्टी. याप्रमाणे आपण सर्व आप्पे काढून घेऊ. याप्रमाणे आपले आप्पे तयार झाले. आता आपण राहिलेले दुसरी बॅच करून घेऊ. इथे आपली दुसरी बॅच पण तयार झाली आहे. तो पण सेम पद्धतीने झालाय, रंग पण तसाच आला एकसारखा. त्याप्रमाणे आपण हे सर्व आता काढून घेऊ. आपले सर्व आप्पे तयार झाले आणि पौष्टिक आप्पे आहे, खायला खूप टेस्टी आणि छान. बघा मध्ये पण किती स्पंजी झाले, एकदम असे मौसूद झाले ते आणि एकदम स्पंजी झाले. खायला खूप टेस्टी आणि छान लागतात. तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.